हे बघा, मंचाव सूपच्या नूडल्स आहेत. काय कुरकुरीत तर झाल्यात, रंग पण बघा काय सुरेख आला बघा, आहे की नाही. आणि अतिशय सोप्या पद्धतीने या बनवल्या आहेत. त्याचसोबत गरमागरम दाटसर मंचाव सूप, त्याच्यावर अशा मस्त कुरकुरीत खुसखुशीत नूडल्स, कमाल लागतात. आहा हा. पटकन रेसिपी सुरू करू. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना व्हेज मंचाव सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. हॉटेलमध्ये मिळते ना, रेस्टॉरंटमध्ये मिळतं, अगदी तसं बनवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, जे कुरकुरीत नूडल्स मिळतात तेही आपण आज बनवणार आहोत. तर साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. इथे पाव कप कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे. यातला 1 चमचा सूपसाठी लागेल, उरलेला आपल्याला जे आपण नूडल्स फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी लागेल. गाजर आहे एक मोठी वाटी, एक मोठी वाटी बारीक चिरलेली इथे कोबी आहे, कांदा आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, पातीचा कांदा आहे, त्याचसोबत चिली सॉस लागेल, सोया सॉस लागेल, एक चमचा लागेल, हे टोमॅटो सॉस लागेल 1 चमचा. हे इतकं आपल्याला लागणार आहे. एक मोठी वाटी लसूण बारीक चिरलेला, त्याच्या अर्ध्या प्रमाणात आलं बारीक चिरलेलं, एक हिरवी मिरची अगदी बारीक तुकडे केलेले, मिरपूड, आणि यासोबत आपल्याला लागेल चमचाभर तेल आणि हक्का नूडल्स. आता यातल्या भाज्या आहेत ना, यातल्या अर्ध्या भाज्या आपण काढून याचा स्टॉक तयार करणार आहोत आणि उरलेल्या भाज्या आपण सूपमध्ये वापरणार आहोत. कुठलंही सूप तुम्ही करा, त्यामध्ये ना स्टॉकची चव कमाल लागते. तुम्ही मग ते चिकन सूप, नॉनव्हेज सूप करा, त्यामध्ये चिकनचा स्टॉक असेल, व्हेज सूप असेल तर व्हेजचा स्टॉक असेल, तर चव बहारदार लागते. तर हा स्टॉक कसा बनवायचा ते आधी बघूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हा व्हेज स्टॉक म्हणजे काय असतं? व्हेज स्टॉक दुसरं तिसरं काही नाही, भरपूर पाणी घ्यायचं आणि यामध्ये या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. तुम्ही भाज्या यामध्ये ना आवडीप्रमाणे घालू शकता. आता हे बारीक चिरलेला कोबी आहे, गाजर आहे, ज्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत ना सूप बनवायला, त्याच भाज्या आपण स्टॉक बनवायला घेणार आहोत. कांदा आहे, कांदा थोडा जास्त घातला तर त्या स्टॉकची चव कमाल लागते. पातीचा कांदा, ढोबळी मिरची, थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडं, आणि याला एक उकळी काढूयात. त्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा आणि 10 मिनिटं या भाज्या या पाण्यामध्ये झाकण ठेवून उकळून घ्यायच्या. याने काय होतं ना, भाज्यांचा जो अर्क आहे ना तो पूर्ण त्या पाण्यात उतरतो आणि आपला जो चोथा असतो भाज्यांचा तो टाकून द्यायचा असतो, कारण अर्क पूर्ण उतरलेला असतो. आणि जे पाणी उरतं ते म्हणजे तुमचा झाला व्हेज स्टॉक. माझं जे दुसरं चॅनल आहे मधुराज रेसिपी, जेव्हा सुरुवात झाली होती ना तेव्हा मी एक सेपरेट त्यावर एक व्हिडिओ केला होता की व्हेज स्टॉक घरी कसा करायचा आणि जास्त प्रमाणात कसा करायचा आणि सोप्या पद्धतीने म्हणजे कुकरमध्ये कसा करायचा. सो लिंक देते, जाऊन नक्की चेक करा. एक साधारण 10 मिनिटं झालेले आहेत आणि हे बघा पूर्ण म्हणजे हे जे पाणी आहे, पाण्याचा रंग बदलत आलेला आहे आणि त्याला हलकासा पिवळसर रंग यायला सुरुवात झाली आहे. आता हे आणखी एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. चला, आता इथे स्टॉक आपला उकळतच राहिलेला आहे साईडला, तोवर आपण मंचाव सूप तयार करूयात. तेल तापायला ठेवलेलं आहे, जरा मोठ्या गॅसवर मोठ्या आचेवरच तेल तापवून घ्यायचं. यामध्ये लसूण घालायचा खूप सारा, आणि ना हे सगळी प्रोसेस आपल्याला मोठ्या आचेवर करायची, अजिबात मंद आच करायची नाही. लसूण छान असा परतत आला खमंग की यामध्ये आल्याचे तुकडे घालायचे आणि जे जे जिन्नस घालाल ना ते 20-30 सेकंद त्याला पुरेसं आहे तेलात परतत राहायला. कमाल सुवास दरवळतोय आल्याचा आणि या लसणीचा. आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा, कांदा देखील अगदी 30-40 सेकंद परतून घ्यायचं आहे. आणि हे सगळं पुन्हा सांगते, गॅस मोठाच ठेवा, मोठ्या आचेवर करा, म्हणजे ती एक स्मोकी चव आहे ना सूपची ती यामध्ये ॲड होते. कांदा हलकासा परतत आला की गाजर घालायचं. भाज्या बघा एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि गाजरही 20-30 सेकंद परतून घ्यायचं.
मोठ्या आचेवरच परतत राहायचं. मंचाव सूपमध्ये ना भाज्या हलक्याशा अशा कॅरमलाइज झाल्या ना की त्याची चव बहारदार लागते. आता हिरवी मिरची अगदी बारीक चिरलेली ही तेलात छान परतली गेली पाहिजे. ढोबळी मिरची ही एकत्र आता भाज्या परतून घेऊया 30-40 सेकंद. बहारदार भाज्या खमंग अशा परतून झालेल्या आहेत. हलक्याशा कॅरमलाइज व्हायला पण सुरुवात झाली. आता कोबी आणि अशा एकदम बारीक चिरून घ्यायच्यात. स्टॉकला तुम्ही मोठे मोठे पीसेस टाकले तरी काही हरकत नाही. म्हणजे मोठा चिरून कोबी गाजर फक्त ते शिजायला मग स्टॉक खूप वेळ लागतो म्हणून मी बारीक चिरून टाकते. पण स्टॉक बनवताना जास्त प्रमाणात तुम्ही मोठ्या चिरलेल्या भाज्या घालू शकता. चला आता हे छान परतून झालं की यामध्ये थोडंसं पातीचा कांदा नंतर आपण घालणारच आहोत वरण पण. आता यामध्ये घालूयात सॉसेस. सगळ्यात आधी सोया सॉस, थोडासा टोमॅटो सॉस नाही घातला तरी चालेल, चिली सॉस, मिरपूड थोडीशी भाज्यांवर. या सॉसेसमध्ये मीठ असतंच ऑलरेडी त्यामुळे मीठ घालताना ना खूप नका घालू, बेताने घाला. आता या भाज्या छान सॉसमध्ये परतून घ्यायच्या. आता भाज्या परतून झाल्या. इथे स्टॉकही आपला तयार आहे. हे बघा. आता हे स्टॉकचं पाणी सरळ या कढईमध्ये घालायचं. गरम गरम घालायचं. कमाल. थोडंसं आणखी पाणी मी घालते. आता हे जे उरलेल्या भाज्या आहेत ना यामध्ये खरंच काही न्यूट्रिशन राहिलेलं नसतं. एकदम मऊ झाल्यात बघा. त्या शिजून जातात त्यामुळे टाकून दिला तरी चालतील. तरी अगदीच तुम्हाला आवडत नसेल तर मग त्याचा पराठा किंवा पावभाजीमध्ये वापर केला तरी चालेल. आता हे सूप बघा एकदम पातळसर आहे. मग आता काय करायचं, सूपला दाटसरपणा येण्यासाठी हे जे कॉर्नफ्लॉर आपण घेतलंय 1 चमचाभर कॉर्नफ्लॉर घ्यायचं. यामध्ये पाणी मिसळायचं. 1 चमचा कॉर्नफ्लॉर असेल तर 3 चमचे पाणी मिसळून घ्यायचं. छान अशी याची स्लरी करायची आणि ही घालून घ्यायची या सूपमध्ये. मिसळून घ्यायचं. आता यामध्ये सोया सॉस मला थोडा कमी वाटतं म्हणून थोडासा घालते मी. रंग छान येतो. म्हणजे आत्ता जरी पातळ वाटत असलं तरी कॉर्नफ्लॉर आहे ते जसं शिजतं तसं दाटसर व्हायला सुरुवात होते. आता व्हिनेगर घालतात आंबटपणासाठी पण सगळ्यांकडे व्हिनेगर नसतं म्हणून थोडंसं लिंबाचा रस आणि मस्त एक 10 मिनिटं तरी हे सूप आपण उकळून घेऊयात. आता गॅस मंद आचेवर करते आणि इथे बघू शकाल हे व्हेज मंचाव सूप आपलं इथे छानपैकी बनवून तयार आहे. बघा परफेक्ट झालेलं आहे. आता जरी तुम्हाला सैलसर वाटलं तरी यामध्ये आपण नूडल्स वगैरे टाकणार आहोत. आमच्याकडे खरं व्हेज मंचाव सूप खातात नूडल्स टाकून त्यामुळे हे अशी कन्सिस्टन्सी ठेवली. तुम्हाला जर आणखी घट्टच हवं असेल तर मग कॉर्नफ्लॉरचं स्लरी जास्त घाला. पण हे अगदी माझ्या दृष्टीने अचूक प्रमाण आहे. आता यामध्ये पातीचा कांदा, कमाल आणि इथे मंचाव सूप व्हेज मंचाव सूप आपलं बनवून आहे तयार. चला आता तळलेला नूडल्स करायच्या आहेत तर इथे पाणी उकळून घेतलेलं आहे. या पाण्यात घालायचं आहे मीठ आणि इथे नूडल्स घेतलेले आहेत मी. आपले बाजारात मिळतात ना हक्का नूडल्स तेच नूडल्स आहेत. आता हे सगळे नूडल्स या पाण्यामध्ये घालायचे. शिजवायचे अजिबात नाही आहे. गरम पाण्यात फक्त असे ना मोकळे करून घ्यायचे. सुटायला सुरुवात झाली की मग लगेच पाण्यातून काढून घ्यायचे. हे बघा. आता हे बघा गॅस बंद करते मी. नूडल्स आहेत ना अजिबात फुगून वर आलेल्या नाही आहेत पण मोकळ्या झाल्यात. आता इथून पुढे या अजिबात शिजवायच्या नाही आहेत. यातलं लगेच पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि मोकळ्या करून घ्यायच्या. पाण्यात काढल्या, पाणी काढून झालं की या पूर्ण अशा मोकळ्या करून घ्यायच्यात नूडल्स. चला या नूडल्स छान अशा मोकळ्या झाल्या करून की यावर आहे ना अगदी चमचाभर कॉर्नफ्लॉर घालायचं. खूप घालायचं नाही नाहीतर तेलात ते करपलं जातं.
अगदी थोडंसं, जेणेकरून त्याला एक हलकंसं कोटिंग चढेल इतकंच. आणि जर जास्तीचं आहे ते तिथेच खाली शेक ऑफ करून टाकायचं, काढून टाकायचं, झटकून टाकायचं. बघा, आता या नूडल्स आपण तळून घेऊयात. चला, नूडल्स तळण्यासाठी तेल तापवलेलं आहे. यातलं पुन्हा मी सांगते, पीठ जे असतेचं आहे ते काढून टाका आणि नूडल्स तेलामध्ये घालून तळून घ्यायचे. छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. फार वेळ लागत नाही जरी हे किचकट वाटलं तरी. आणि या तळलेल्या नूडल्स थंड झाल्या की हवाबंद डब्यात ठेवून शकता जास्त प्रमाणात करून. आणि जेव्हा सूप बनवता तेव्हा ते पटकन काढून खाऊ शकता. चला, ही नूडल्स बघा छान सोनेरी गडद सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं. मस्त कुरकुरीत झाल्यात आणि या काढूयात टिश्यू पेपर. बघा, छान कुरकुरीत होतात आणि पटकन होतात. जरी हे वाटत असेल तुम्हाला थोडंसं किचकट आहे, टाईम कन्झ्युमिंग आहे, पण अजिबात नाही. चायनीजचा बेत आखला असेल ना घरी तर या नूडल्स तर झाल्याच पाहिजेत. चला, आता याच पद्धतीने सगळ्या नूडल्स तळून घ्यायच्या. गरमागरम आपलं मंचाव सूप, त्यावर मस्त अशा कुरकुरीत नूडल्स. बहारदार बेत बनतो हा. खरंच पावसाळा काय उन्हाळा काय, मंचाव सूप तुम्ही ऑल सीझन एन्जॉय करू शकता. चला, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.